आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. दिवाकर रावांचं वरती पायऱ्यांवर लक्ष गेलं तर एका मागोमाग एक तिघेही भाऊ पायऱ्या उतरत खाली येत होते. आधी सत्यजित आला, नंतर सूर्या आणि पाठीमागून शिवा आला. तिघांचा पण पेहराव आज एकदम सेम होता. व्हाईट कलरच्या कुर्त्या पायजम्यावर तिघेही भाऊ अगदी राजबिंडे दिसत होते. पण सत्यजितची हाईट तिघांमध्ये जरा जास्त असल्यामुळे तो त्या दोघांपेक्षा दिसायला थोडा उजवाच होता. नमस्कार सासरे बुवा. सत्यजित खाली आल्या आल्या दिवाकर रावांसमोर दोन्ही हात जोडत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर सध्या भली मोठी स्माईल होती. अजून एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल होती. अर्थातच तो सूर्या होता, जो वरून खाली येईपर्यंत राधालाच बघत होता. तिने अबोली रंगाचा अनारकली सूट घातला होता. दिसायला पण ती दुर्वा इतकीच सुंदर होती. दोघीही बहिणी अगदी नक्षत्रासारख्या होत्या. सूर्याला बघताच राधाने मात्र लगेच नजर खाली केली, जे त्याला थोडं खटकलं. पण तरीही तो काही बोलला नाही. शिवाची नजर मात्र बिरबिरल्यासारखी सगळ्यांवर पडत होती. एखाद्या सिक्रेट मिशनवर असल्यासारखा तो सर्वांवर लक्ष ठेवून होता. आवरलं असेल तर पूजेला सुरुवात करायची का? गुरुजी म्हणाले. वय वय, आधी पूजा करून घ्या, 1-1.5 तास त्याच्यातच जाणार आहे. अक्कासाहेब पदर सावरत म्हणाल्या. तसं सत्यजितने दुर्वाकडे पाहिलं. दोघेही पूजेसाठी पुढे आले. गुरुजींनी त्यांना बसायला सांगितलं. तसे दोघेही समोरच्या पाटावर जाऊन बसले. दोघांनीही लग्नानंतरची पूजा केली असल्यामुळे यावेळी त्यांना सगळं माहीत होतं. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सत्यजित सगळं करत होता आणि दुर्वा त्याच्या हाताला हात लावून बसली होती. त्याच्या पुरुषी राकट हातांसोबत तिचा तो नाजूक गोरा हात खूप सुंदर दिसत होता. पण पूजा करताना आज पुन्हा एकदा तिचं लक्ष त्याच्या हातावर असलेल्या टॅटूकडे गेलं आणि क्षणभर ती गोंधळली. असा कसा टॅटू आहे हा? वाटताना तर एखादी डिझाईन असल्यासारखी वाटते, पण कुणास ठाऊक असं वाटतंय की तो कसला तरी शब्द आहे. पण कुठल्या भाषेत आहे आणि असं का गोंधवलं असेल त्याने? ती मनातच विचार करू लागली आणि नेमकं त्याच वेळी त्याचं लक्ष पण तिच्याकडे गेलं. ती त्याच्या हातावरचा टॅटू बघतेय ते बघून तो गालातच हसला, कारण तिच्या चेहऱ्यावर असलेलं प्रश्नार्थक हावभाव त्याने बरोबर ओळखले होते. पण त्याला स्वतःहून तिला त्या टॅटू बद्दल सध्या तरी काही सांगायचं नव्हतं. त्या दोघांच्या पाठीमागे अक्कासाहेब, राधा आणि रत्ना तिघीही पूजा ऐकण्यासाठी बसल्या. त्यांच्याच पाठीमागे अप्पा त्यांच्या चेअरवर बसले होते. संपत आणि दिवाकर मात्र अजूनही सोफ्यावर बसले होते. मध्ये संपतला एक फोन आला. तसं ते फोन रिसीव्ह करत बोलण्यासाठी त्यांच्या खोलीत निघून गेले. आता दिवाकर राव एकटेच सोफ्यावर बसले होते. हीच योग्य वेळ आहे, ते बघून शिवाच्या डोळ्यात चमक आली. तसा तो हळूच सूर्याच्या जवळ जात म्हणाला. ए सूर्या, चल मामाश्रींची जरा चौकशी करूया. तो म्हणाला. शिवादा, अरे वहिनीचे वडील आहेत ते, कशाला उगीच भांडणाचा विषय वाढवतोयस, गप्प बसून राहा. सूर्या त्याला दटावत म्हणाला. पण शिवाला मात्र त्याच्या डोळ्यात वेगळंच काहीतरी दिसत होतं. हा आपल्याला काही मदत करणार नाही हे त्याला कळून चुकलं. तसं त्याने एक सुस्कारा सोडला. अक्कासाहेब, पंचामृत राहिलं वाटतं. गुरुजी अक्कासाहेबांकडे बघून म्हणाले. अगं बाई, होय काय? थांबा हा, मी आताच मागवते. असं म्हणत अक्कासाहेब उठायला जाणार तेवढ्यात राधा म्हणाली. तुम्ही थांबा, मी आणते. बरं, किचन मध्ये शीला आहे, तिला सांगून ये, अक्कासाहेब म्हणाल्या. तसं ती होकार अर्थी मान डोलवत तिथून उठली. ती उठून मागे वळाली तशी तिची नजर सूर्यावर पडली, जो की तिलाच एकटक बघत होता.
शिवाने पुन्हा दोघांकडे पाहिलं आणि आता त्याच्या मनातली शंका हळूहळू गडद होऊ लागली. तसा तो गालातच हसला. स्वतःबरोबर दुसऱ्यांची पण सेटिंग लावून देण्यात साहेबांनी PhD केली होती. मग आपल्या लहान भावाला तो कसं काय सोडणार होता? त्या दिवाकर रावांवरचा सूड उगवायचा हा त्याला आयता चान्स मिळाला होता. त्यामुळे आता त्याच्या डोक्यात भरपूर काही शिजू लागलं होतं. मामाश्री, तुमच्या पहिल्या मुलीचा जेव्हा बँड वाजला ना तेव्हा मी नव्हतो, म्हणून तुम्ही वाचलात. पण आता यावेळी तुमचा ढोल माझ्याच हाताने वाजणार. नाही तुम्हाला पाटलांसमोर हात जोडायला लावले ना तर शिवराज पाटील नाव नाही लावणार. तो मनातच खुनशी हसत म्हणाला. दिवाकर रावांचं मात्र त्याकडे लक्ष नव्हतं. ते समोर सुरू असलेली पूजा मनोभावे ऐकत होते. त्यांचं लक्ष नाहीये हे बघून शिवा हळूच सूर्याजवळ सरकला आणि फक्त त्याला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, सूर्या, अरे वहिनीची बहीण पहिल्यांदाच आपल्या घरी आलीये. जा, जरा तिला आपलं घर तर दाखवणार. तो म्हणाला, मी दाखवेन रे, पण ती माझ्यासोबत आली तर पाहिजे ना. सूर्या बारीक तोंड करत म्हणाला, अरे भैताड, द ग्रेट शिवराज पाटीलचा लहान भाऊ आहेस तू. काय शिकलायस तू एवढे दिवस माझ्याकडून? एवढी भरदार छाती आणि ही लोखंडी बॉडी काय नुसती शोपीस म्हणून दाखवायला बनवली आहेस काय? पोरींवर इम्प्रेशन पाडता येत नाही काय? शिवा रागात त्याच्याकडे बघून म्हणाला, आता माझ्या थोबाळाकडे बघू नकोस. ती परत इथे यायच्या तिला मागच्या मागेच कटव. मला या मामाचा थोडा समाचार घ्यायचाय. शिवा रागातच सूर्याकडे बघून म्हणाला. तसा तो बिचारा केविलवाणा चेहरा करून तिथून उठून निघून गेला. सूर्य 2च पावलं पुढे गेला असेल तसा परत मागे फिरला आणि शिवाच्या कानाजवळ जात बारीक आवाजात म्हणाला, शिवादा, मी काय म्हणतो, नको ना त्यांचा समाचार घेऊ. म्हातारे आहेत ते बिचारे. तो म्हणाला, बिचारा आणि हा, मला काय करायचंय ते तू नको शिकवू मला. चुपचाप निघ, नाहीतर सगळ्यात आधी मी तुझा समाचार घेईन. शिवा हातातलं कडं मागे सरकवत म्हणाला. तसा सूर्या घाईघाईने तिथून निघूनच गेला. पूजा जिथे मांडली होती ती जागा आणि सोफ्याची जागा यामध्ये बरंच अंतर होतं. त्या L आकाराच्या सोफ्यावर एका बाजूने दिवाकर आणि दुसऱ्या बाजूने शिवा बसलेला होता. कोणाचंच लक्ष नाही हे बघून शिवा सोफ्यावर एक साइड आडवा झोपला आणि दिवाकर रावांना ऐकू जाईल अशा आवाजात त्यांच्याकडे बघून म्हणाला, नमस्कार मामाश्री, काय म्हणता मग, कसे आहात? पाऊस पाणी व्यवस्थित आहे ना? तो म्हणाला. त्याचा आवाज ऐकून दिवाकर रावांनी कपाळाला आठ्या पाडत त्या दिशेने बघितलं तर तो भुवया उंचावून एकटक त्यांच्याकडे बघत बसला होता. त्याच्या प्रश्नावर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्याला इग्नोर करून ते पुन्हा पूजाच्या दिशेने चालू होती तिकडे बघू लागले. शिवाला मात्र त्यांचं असं इग्नोर करणं जाम डोक्यात गेलं. तसा तो उठून उभा राहिला आणि त्यांच्याजवळ जाऊन बसला. त्यावर मात्र दिवाकर रावांनी त्याच्यावर एक तिरपी नजर टाकली. काय हो मामाश्री, इतका काय भाव खाताय? काही खायचंच असेल ना तर सत्यनारायणाचा प्रसाद खा. भाव काय खाण्याची गोष्ट आहे का? अहो, सहज विचारलं होतं मी. पण तुम्ही तर असं इग्नोर करताय जसं काय मी तुमच्या घरी पडणारा पाऊस टेम्पो मध्ये घालून माझ्या घरी घेऊन येणार आहे. शिवा दात विचकत म्हणाला. पण तरीही दिवाकरराव शांतच होते. पण त्यांच्या मनात मात्र रागाचा आगडोंब उसळला होता. सगळे भाऊ एकापेक्षा एक नगच दिसतायत. म्हणायला फक्त श्रीमंत आहेत, अक्कल मात्र कवडीची नाही. दिवाकर मनातच दातोट खात म्हणाले, मामाश्री. शिवा खूप प्रेमाने म्हणाला, पण दिवाकर रावांनी त्याच्याकडे वळून सुद्धा पाहिलं नाही. म्हातारा जाम डॅम्बिस दिसतोय. शिवा मनातच म्हणाला. बरं ऐका ना, मी काय म्हणतो, माझ्या घरात आता लग्नाची बोलणी सुरू करणार आहेत. आता तुम्ही पण आमचे नातेवाईक आहात, तर तुमच्या नजरेत असेल कोणी मुलगी तर सांगा हा. शिवा लाजत म्हणाला.
पण यावेळी मात्र दिवाकर रावांनी थोडं घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं, कारण याची नजर आपल्या राधावर तर नाही ना, असा एक भयानक विचार त्यांच्या मनात येऊन गेला होता. आणि त्यांची ती भेदरलेली नजर बघून शिवाच्या मनाला मात्र समाधान मिळालं. अब आया ना मामा जमीन पे. शिवा स्वतःवर खुश होत म्हणाला, नाही नाही, माझ्या ओळखीत नाही कोणी मुलगी. त्यांनी पटकन उत्तर दिलं. तसं शिवा गालात हसला. बरं, मी काय म्हणतो मामाश्री, तुमच्या या छोट्या मुलीचं शिक्षण पूर्ण झालं का हो? शिवा अजून थोडं त्यांच्या जवळ सरकत म्हणाला. तसं त्यांनी हातांच्या मुठी आवळल्या. राधा, राधा नाव आहे तिचं, आणि तिच्याबद्दल मनात विचार सुद्धा आणू नकोस. लहान आहे ती, अजून कॉलेज पूर्ण व्हायचंय तिचं. दिवाकर राव थोडे रागातच म्हणाले. अरे हो हो, जरा दमानं घ्या, लगेच काय अंगावर येत आहे. ही सहज चौकशी म्हणून विचारलं. मला तर तिचं नाव पण माहित नव्हतं. आणि डोंट वरी, मला तुमच्या मुलीसोबत लग्न करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. कसली सुकडी आहे ती, चांगलं खाऊ पिऊ तर घाला तिला. वारं आलं तर पतंगासारखी उडून जाईल, शिवा म्हणाला. तसं दिवाकर राव रागात त्याच्याकडे बघू लागले. डोंट वरी कंस मामा, मी जरी तिच्यासोबत लग्न केलं नाही ना, तरी ती सून म्हणून याच घरात येणार. आणि तुम्ही कितीही विरोध केला ना, तरी मी तुमच्या नाकावर टिचून तिला या घरची धाकली सून बनवणार. शिवा मनातच त्याच्या मेंदूचे घोडे पळवत म्हणाला. त्यानंतर शिवा काहीच बोलला नाही, फक्त त्यांच्या शेजारी बसून हाताची घडी घालून समोरची पूजा बघू लागला. दिवाकर राव थोडे पलीकडे सरकले आणि ते पण पूजा बघू लागले. पण मनात मात्र थोडी धाकधूक व्हायला सुरुवात झाली होती. त्यांनी राधा कुठे दिसते का ते पाहिलं, तर ती किचन मधून बाहेर येताना दिसली. तसं त्यांनी मनात सुटकेचा निश्वास सोडला. राधाने शीलाताईंना निरोप दिला आणि ती बाहेर आली. थोड्याच वेळात शीलाताईंनी पंचामृताची वाटी आणून पूजेजवळ ठेवली. तशी पुढच्या पूजेला सुरुवात झाली. सत्यजित आणि दुर्वा मनोभावे पूजा करत होते. पण पूजा करताना एकमेकांना होणारा तो ओझरता स्पर्श दोघांचंही मन विचलित करत होता. पूजा करताना तिने डोक्यावर पदर घेतला होता, त्यामुळे तर ती अजूनच सुंदर दिसत होती. राहून राहून त्याचं लक्ष तिच्याकडे जात होतं. तो पण चोरून चोरून आपल्यालाच बघतोय हे तिला कळत होतं. पण त्याच्याकडे बघण्याची हिंमत मात्र तिच्याकडून होत नव्हती. राधा पुन्हा येऊन दोघींशेजारी बसली आणि पूजा ऐकू लागली. राधाला तिथे बसलेलं बघून दिवाकर रावांच्या मनाला थोडी शांती मिळाली. आता ती निर्धास्तपणे बसून पूजा ऐकू लागले. थोडाच वेळ झाला असेल तसं संपत फोनवरचं बोलणं संपवून आतमध्ये आले. अव दिवाकर राव, मी काय म्हणतो, पूजा संपायला अजून 1-1.5 तास वेळ आहे. तवर चला, मी तुम्हाला वाडा फिरवून आणतो. वाड्याच्याच पाठीमागे आमची शेती बी आहे, तिकडं पण चक्कर मारून येऊ. तुम्हाला बी कळायला हवं पोरीच्या सासरी काय काय आहे ते. संपत स्माईल करत म्हणाले. पण त्यांचं बोलणं ऐकून शिवाचा चेहरा मात्र लगेच चमकला. वाह काका, काय करेक्ट टायमिंगला एंट्री घेतलीये तुम्ही. तो मनातच संपत काकांवर खुश होत म्हणाला. आधी तर दिवाकर राव नाहीच म्हणाले, पण संपत काकांनी खूप आग्रह केला, त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला आणि ते उठून त्यांच्यासोबत निघून गेले. अप्पांच्या पण सकाळच्या गोळ्यांचा वेळ झाला होता, त्यामुळे त्यांना जास्त वेळ बाहेर थांबता येणार नव्हतं, म्हणून ते पण त्यांच्या खोलीत निघून गेले. आता ते डायरेक्ट पूजा संपल्यावरच बाहेर येणार हे शिवाला माहीत होतं. आता त्याच्यासाठी रस्ता मोकळा होता. त्याने आजूबाजूला कुठे सूर्य दिसतोय का ते पाहिलं, पण तो कुठेच त्याला दिसला नाही. तसं तो मनातच चिडला. त्याने लगेच खिशातून त्याचा मोबाईल काढला आणि सूर्याला फोन लावला. थोड्याच वेळात सूर्याने फोन रिसीव्ह केला. अरे गाढवा, कुठे मेलाय तू? तुला काय सांगितलं होतं मी? त्याने फोन रिसीव्ह केल्या केल्या शिवा त्याच्यावर चिडत म्हणाला. अरे दादा, वेडा आहेस का? बाहेर तिचे वडील बसले होते, त्यांच्यासमोर कसं काय मी तिला घेऊन जाणार होतो?
म्हणून मी पुन्हा माझ्या खोलीत निघून आलोय. पलीकडून सूर्या घाबरतच म्हणाला. तसं शिवाने डोळे बंद करत मनातच त्याला एक मस्त शिवी हासडली. त्याने स्वतःला शांत केलं आणि पुन्हा डोळे उघडत म्हणाला, मामाश्री संपत काकांसोबत बहुतेक शेताकडे गेलेत. हाच चान्स आहे, घेऊन जा तिला. तो म्हणाला, काय खरंच? पलीकडून सूर्य खूप आनंदाने म्हणाला, ओके ओके थांब, मी आलोच. असं म्हणत सूर्याने घाईघाईने तिकडून फोन कट केला. सूर्या खाली येईपर्यंत शिवाला त्याचं पुढचं काम करायचं होतं. तसा तो पटकन उठला आणि अक्कासाहेबांच्या जवळ जात म्हणाला, अक्का, पूजा संपायला अजून बराच वेळ आहे. तोपर्यंत मी राधाला आपलं घर दाखवून आणू का? शिवा म्हणाला. तसं अक्कासाहेबांच्या भुवया किंचित उंचावल्या, कारण त्यांना शिवाचा स्वभाव चांगलाच माहीत होता. शेजारी बसलेला रत्नाचा चेहरा पण बघण्यासारखा झाला होता. त्या दोघींचे एक्सप्रेशन्स बघून शिवा लगेच नॉर्मल चेहरा करत म्हणाला, अगं अक्का, लहान बहिणीसारखी आहे ती माझ्या. तिला पण इथे बसून बसून बोर होईल ना, म्हणून म्हटलं घर दाखवून आणतो. शिवाने तिला बहीण म्हटले हे बघून अक्काचा चेहरा पुन्हा पूर्ववत झाला. रत्ना पण थोड्या रिलॅक्स झाल्या. राधा, जा, शिवा तुला सगळा वाडा फिरवून आणत. अक्कासाहेब राधाकडे बघून म्हणाल्या. तशी ती थोडी गोंधळली. तिच्या चेहऱ्यावरचा तो गोंधळ अक्कासाहेबांनी बरोबर हेरला. तशा त्या म्हणाल्या, घाबरू नकोस, तुझ्या मोठ्या भावासारखा हाय तो, बिंदास जा. यावर तिने तिच्या आईकडे पाहिलं. त्यांनी पण नजरेनेच तिला जा म्हणून इशारा केला. तशी ती होकारार्थी मान डोलवत उठली. तेव्हा कुठे शिवाने सुटकेचा निश्वास टाकला. राधा तिच्या जागेवरून उठली आणि शिवासोबत जाऊ लागली. ते दोघी पायऱ्या चढून वरती आले. तितक्याच समोरून तिला सूर्या येताना दिसला. सूर्याला बघून शिवा लगेच थांबला आणि म्हणाला, अरे देवा, पूजेच्या गडबडीत मी विसरूनच गेलो की माझी एक ऑनलाईन मीटिंग आहे. पण काय हरकत नाही, राधा, तो सूर्यासोबत जा, तो तुला सगळा वाडा फिरवून आणेल. असं म्हणत शिवा त्या दोघांचं उत्तराची वाटही न बघता तिथून सरळ त्याच्या खोलीकडे निघून गेला. राधाला तर काय चालू आहे तेच कळत नव्हतं. ती गोंधळलेल्या स्थितीत तशीच उभी होती. थोडा वेळ दोघीही काहीही बोलले नाही. चल, मी तुला वाडा दाखवतो, तो म्हणाला. तसं ती काहीही न बोलता गुपचूप त्याच्यासोबत चालू लागली. रूम मध्ये जाऊन शिवाने लगेच त्याचा मोबाईल काढला आणि सूर्याला मेसेज टाकला, तिचा तो हिटलर बाप शेतातून परत यायच्या तिला खाली सोड. चालता चालता सूर्याचा मोबाईल खिशात व्हायब्रेट झाला. तसं त्याने फोन हातात घेऊन पाहिलं. शिवाचा मेसेज वाचून नकळतपणे त्याच्याही चेहऱ्यावर एक स्माईल आली. त्याने हो म्हणून रिप्लाय पाठवला आणि पुन्हा मोबाईल खिशात ठेवून दिला. राधा मात्र बिरबिरल्या नजरेने वाडा बघत होती. तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. सूर्याचा रिप्लाय वाचून शिवाच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. त्याने मोबाईल बंद करून बाजूला फेकला आणि बेडवर स्वतःला झोकून देत म्हणाला, परमपूज्य मामाश्री, आधी मी ठरवलं होतं की तुम्हाला वैतागून सोडवेन. इतका त्रास देईन की तुम्ही परत पाटलांचं नावही घेणार नाही. पण आता मी जे करणार आहे ते जरा हटके असेल. आता सूर्याची वरात निंबाळकरांच्या दारात, हे एकच स्वप्न आहे माझं, तो म्हणाला. इकडे सूर्या राधाला पूर्ण वाडा दाखवत होता. वाडा खरंच खूप भव्य दिव्य होता. तिथलं उंची फर्निचर बघून तर कोणीही चक्रावलं असतं. ते बघून राधाने जे स्वप्न मनात पाहिलं होतं ते आता तिने पूर्णपणे विसरून जायचं ठरवलं. कारण आपण बघितलेलं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही याची तिला आता खात्री पटू लागली होती. शिवा आणि सत्यजितची रूम सोडून त्याने तिला सगळं दाखवलं आणि सगळ्यात शेवटी तो तिला स्वतःच्या खोलीत घेऊन आला. ही आपली रूम, तो आत जात म्हणाला. पण त्याच्या या वाक्याने तिने मात्र आश्चर्याने त्याच्या तोंडाकडे पाहिलं. तसं त्याला त्याची चूक लक्षात आली.
सॉरी, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. मी स्वतःला रिस्पेक्ट देऊन म्हणालो, आपली म्हणजे माझी रूम. त्याने त्याचं वाक्य करेक्ट केलं. यावर मात्र ती काहीच बोलली नाही. तिने पूर्ण रूमवर नजर फिरवली. त्याची रूम पण खूप सुंदर होती. समोर पूर्ण फॅमिलीचा एक फोटो लावलेला होता. तो बघून तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली. ती चालत बाल्कनीत आली. तो पण तिच्या पाठीमागे आला. बाल्कनीमधून ती समोर पसरलेली हिरवळ बघत होती. वाड्याच्या मागच्या बाजूला दूरच दूर त्यांची शेती पसरली होती, ज्यामध्ये मका, ऊस आणि गहू याची शेती केली जायची. राधा, तो पाठीमागून म्हणाला. ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली, आल्यापासून बघतोय तू खूप शांत शांत आहेस. काही झालंय का? तुझा मूड ऑफ का दिसतोय? त्याने दोन्ही खिशात हात टाकून विचारलं. तसं तिने पाठीमागे वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याने आपल्यातला हा बदल ऑब्झर्व केलाय. हे तिच्यासाठी थोडं शॉकिंग होतं. नाही, कुठे काय, मी नॉर्मल आहे. तिने त्याच्यावरची नजर बाजूला करत उत्तर दिलं. पण तिची ती नजर फिरवणं त्याला अजून खटकलं. तू माझ्यापासून काही लपवतेस का? आपण आता चांगले फ्रेंड्स आहोत, राईट? मग तू तुझ्या मनात जे असेल ते सगळं माझ्यासोबत मोकळेपणाने शेअर करू शकतेस. तो काळजीने म्हणाला. पण हे वाक्य ऐकून तिचे डोळे मात्र अजून भरून आले. आपल्या डोळ्यातलं पाणी त्याला दिसू नये म्हणून ती लगेच त्याला पाठमोरी होऊन उभी राहिली आणि शिताफीने तिने डोळ्यातलं पाणी पुसलं. काय सांगणार होती ती त्याला? की आता तो तिला आवडू लागलाय. पण ते काही तिच्या मनात होतं ते कधीच पूर्ण होणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं. त्यामुळे तिला स्वतःला कसल्याही खोट्या आशा द्यायच्या नव्हत्या. शिवाय बाबांना पाटलांची फॅमिली अजिबात आवडत नाही हे पण तिला चांगलंच माहीत होतं. दुर्वा आणि सत्यजितचं लग्न एका वेगळ्या परिस्थितीत झालं होतं. त्यावेळी दिवाकर राव सुद्धा काहीही करू शकले नव्हते. नाहीतर त्यांनी दुर्वाचं लग्न सत्यजित सोबत कधीच होऊ दिलं नसतं हे तिला चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळे आता आपल्या सूर्यासोबत लग्न करण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्नच राहणार हे तिला कळून चुकलं होतं. आणि बाबांच्या विरोधात जाऊन काही करण्याचे तिचे संस्कार नव्हते. त्यामुळे मनात नुकत्याच पालवी फुटू पाहणाऱ्या त्या कोमल भावनांना तिने जागीच खोडून टाकलं. राधा, आर यू ओके? तो तिच्या शेजारी उभा राहत म्हणाला. हो, खूप छान आहे तुमचा वाडा. तिने चेहऱ्यावर स्माईल ठेवून उत्तर दिलं. आणि माझी रूम? त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. रूम पण छान आहे. ती चेहऱ्यावर खोटं हसू ठेवत म्हणाली. आणि मी? त्याने पुढचा प्रश्न विचारला. तशी ती स्तब्ध झाली. हा? तिने गोंधळून विचारलं, कारण तिने जे काही ऐकलं होतं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. मी विचारलं की तुला मी कसा वाटतो? सूर्याने सरळ सरळ तिला विचारलं. कसा वाटतो म्हणजे? तुम्ही छानच आहात. तिने नजर चोरत उत्तर दिलं आणि तिथून जायला निघाली. तसं त्याने पाठीमागून तिचा हात पकडला. तुम्हाला काय वाटतं? सूर्याच्या मनात खरंच तिच्याबद्दल काही भावना आहेत का? आणि जरी असते तरी तो तिला हे सगळं कसं सांगेल? जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा. तुम्हाला हा भाग कसा वाटलाय ते कमेंट करून नक्की सांगा. आपण लवकरच पुढच्या भागात भेटू.